नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या ॲप्लिकेशनला. तर आज आपण मराठी व्याकरणाचा अति महत्त्वाचा भाग म्हणजे नाम हा इथं टॉपिक डिस्कस करतोय. पेपरमध्ये प्रश्न नेमके याच्यावरती विचारले जातात. आपल्याला सर्वसाधारणतः याची व्याख्या माहिती आहे का? सृष्टीतील कुठल्याही घटकाला संबोधण्यासाठी जे नाव असते, त्याला आपण नाम म्हणतो. बरोबर आहे, इतकं समजलं जातं. पण नामाचे प्रकार, नामाचे जे आपल्याला उपप्रकार आहेत, महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा पेपरमध्ये प्रश्न हा फिरून विचारला जातो. त्या सर्व गोष्टीसाठी याची आपल्याला थेअरी, त्या थेअरीनंतर आपल्याला पी-वाय-क्यू जाणून घेणे तेवढे गरजेचं आहे. माझ्या मित्रांनो, आपल्याला सर्व पी-पी-टी मी आपल्याकरिता घेऊन आलेलो आहे. सर्व शांततेत ह्या गोष्टीला इथं पाहायचं आहे. जसं की तुम्ही इथं पाहत असाल, तर ह्या गोष्टी सर्व मी पी-पी-टीवर घेईलच. त्यासाठी आपण थोडंसं काही चर्चा करू आपल्याला. ओके. तर मी इथं काही प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करतो. आता पहिला शब्द लिहितो मी माधुरी. माधुरी हुशार आहे. मी काय लिहिलं? माधुरी हुशार आहे. अंडरलाईन केलं माधुरी खाली. दुसरं वाक्य असंच लिहितो मी. ओके. माधुरी हुशार आहे. दुसरं वाक्य असंच लिहितो माझ्या मित्रांनो. माधुरी जस्ट वेट अ मिनिट. माधुरी हा शब्द काय सुचवतो? मी काय लिहिला? माधुरी हा शब्द काय सुचवतो? आता पहिल्या शब्दात जर कधी पाहिलं दोन्ही खाली माधुरी खाली अंडरलाईन असेल. माधुरी हुशार आहे. माधुरी हुशार आहे. माधुरी हा शब्द काय सुचवतो? पहिल्या वाक्यातला आणि दुसरा प्रश्न वेगळा आहे. पहिल्या वाक्यात माधुरी हुशार आहे हा सुचवणारा विशेष नाम. काय सुचवणारा? हा विशेष नाम सुचवतो. माधुरी हा शब्द काय सुचवतो? तर या शब्दाचं उत्तर आहे भाववाचक नाम. भाववाचक नाम. मग दोन्ही माधुरीच आहे. दोन्ही शब्दामध्ये काय फरक आहे? तर इथं बोलत असताना माधुरी हुशार आहे म्हणजे माधुरी नावाची कुठलीतरी एक मुलगी आहे. एका मुलगीला उद्देशून बोललेला आहे. म्हणून त्या विशिष्ट व्यक्तीचा बोध करून एखाद्या विशिष्ट व्यक्तीविषयी, विशिष्ट वस्तूविषयी नावानं आवाज दिला जातो. त्याला आपण विशेष नाम म्हणतो. आणि ज्यावेळेस आपल्याला हा शब्द वापरतो माधुरी हा शब्द काय सुचवतो? वरच्या वाक्यात नाही. ज्या गोष्टीला आपण हात लावू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, केवळ कल्पना करू शकतो, त्याला भाववाचक नाव म्हणतो. समजलं नसेल, याला असंच ठेवतो मी. आणखी इथं वाक्य क्रमांक 3 लिहितो. ठीक आहे, तुम्हाला दिसेल इथं. वाक्य क्रमांक 3 लिहितो. ठीक आहे, काही हरकत नाही. या वाक्य क्रमांक 3 लिहितो मी. आपल्याला म्हटलं मी, दशरथाने 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 कैकेयीला दशरथाने कैकेयीला कैकेयीला 2 वर दिले. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. आता इथं आपण जर कधी लिहिलं दशरथाने कैकेयीला मला दिसत असेल ना? दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. इथं वर खाली अंडरलाईन, इथं वर खाली अंडरलाईन आहे. मग या वाक्यात वर काय आहे? वर काय सुचवलं या वाक्यात? तर वर हा नाम सुचवतो. वर काय सुचवतो? नाम सुचवतो. मग आता विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे का भाववाचक नाव आहे? पोट प्रकार सुद्धा विचारू शकतो. तर हा वर हा एक सामान्य नाम आहे. आता मी जर कधी म्हटलं, बऱ्याचदा प्रश्नांमध्ये काय त्या तुम्हाला फसवल्या जाते. बेसिक प्रश्न सर्वांनाच माहीत असतो. एक्झाम्पल ऑफ आमच्या आमच्या वर्गात
विश्वास. आमच्या वर्गात विश्वास सर्वात हुशार आहे. आमच्या वर्गात जो विश्वास आहे ना, तो सर्वात हुशार आहे. मी असं अधिक 6वं वाक्य लिहितो अशातून. आमच्या वर्गातील आमच्या वर्गातील मुलांचा अभ्यास झाल्यामुळे थोडंसं अक्षर माझं खराब येऊ शकतो, मी फास्टमध्ये लिहितो तो. आमच्या वर्गातील मुलांचा अभ्यास झाल्यामुळे त्यांना पेपर बद्दल विश्वास आहे. पेपरबद्दल त्यांना काय आहे? विश्वास आहे. आता पहिलं वाक्य काय? आमच्या वर्गात विश्वास सर्वात हुशार आहे. विश्वास खाली अंडरलाईन. दुसरं वाक्य आमच्या वर्गातील मुलांचा विश्वास. आमच्या वर्गातील मुलांचा अभ्यास झाल्यामुळे त्यांना पेपरबद्दल विश्वास आहे. म्हणजे एकच शब्द 2 वाक्यामध्ये पहा. इथं आमच्या वर्गात जो हुशार विद्यार्थी होता तो एक पर्टिक्युलर माणूस होता, पोरगा होता. मग तो आहे म्हणून तो झाला विशेष नाम. तो होता तो विशेष नाम. आणि माझ्या मित्रांनो, आमच्या वर्गातील मुलांचा अभ्यास झाल्यामुळे त्यांना पेपरबद्दल विश्वास आहे. म्हणजे हे कुठं पेपरबद्दल विश्वास आहे म्हणजे का त्यांचा स्वतःचा कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो, हे झालं भाववाचक. ठीक आहे? हे झालं भाववाचक. बऱ्याचदा काय होते, सामान्य नामाचं सुद्धा भाववाचक नाव करायचं असते. त्यानंतर भाववाचकचं सामान्य नाम करायचं असते. बऱ्याचदा सामान्य नाम हे विशेष नामाप्रमाणे वापरले जाते. ते समोर आहेच. मी तुम्हाला घेईल. मला एकंदरीत सांगायचं झालं तर आपल्याला नाम असतात. नामाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकाराचा आज आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. वाक्यात नेमकं प्रश्न विचारला, एकच शब्द वाक्यात वेगळ्या-वेगळ्या घटना करू शकतो. त्याचा अभ्यास इथं जाणून घ्यायचा आहे. माझ्या मित्रांनो, नामाविषयी आता आपण थोडंसं थिअरीकडे वळूया. तर आज आपल्याला शब्दाच्या दातीमधला पहिला घटक आहे नाम. नामाशिवाय आपल्याला समजणार नाही. चला ठीक आहे. मी या व्यतिरिक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेलच. सृष्टीतील कोणत्याही वास्तविक अथवा काल्पनिक इंद्रियगम्य आणि मनोगम्य घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय. आता सृष्टीवर जेवढे काही घटक आहेत, प्रत्येकाला आपण नावानं ओळखलं जातं. जसं माझ्या हाती पेन आहे. त्याचं मराठी नाव लेखनी आहे. हा इंग्रजी शब्द झाला. ठीक आहे. तसं एक्झाम्पल दिलं आहे कागद. राग आहे. जरी त्याला हात लावता येते तो भावाचक नावाचा तो पुढची गोष्ट आहे. पण एक कुठलं तरी नाव दिलेलं आहे. राग आहे, सौंदर्य आहे, स्वर्ग आहे. सृष्टीतील कुठल्याही वास्तविक. आता वास्तविक म्हणजेच काय? वास्तविक म्हणजे ज्या गोष्टी अस्तित्वात आहे अथवा काल्पनिक ज्या गोष्टी अस्तित्वात नाही. स्वर्ग कोण पाहिला काय? राग कोण पाहिला काय? नाही. ज्या गोष्टीला आता आपण हात लावू शकत नाही, त्याला आपण भाववाचक सुद्धा. ज्या गोष्टीला आपण हात लावू शकत नाही, त्याला आपण काय? भाववाचक म्हणतो. ज्या गोष्टीला आपण हात लावू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही, केवळ कल्पना करता येते आपल्याला स्वर्ग कसा असेल बुवा, भाववाचक आहे. तर इंद्रियगम्य आणि मनोगम्य घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द, आता कोणता शब्द? विकारी शब्द. विकारी म्हणजेच काय? विकारी शब्द म्हणजे असा शब्द, त्या शब्दामध्ये लिंग, वचन, विभक्तीचे विकार होत असतात. सर्व सेशन तुम्हाला इथे बॅक टू बॅक पाहायला भेटेल. लिंग, वचन, वचन विचार, लिंग विचार ह्या सगळे तुम्ही पाहून घ्या. त्याच्याशिवाय तुम्हाला एका-एका शब्दाचा अर्थ कळणार नाही. विकारी शब्द म्हणजे ज्याच्यामध्ये लिंग, आता लिंग म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. वचन म्हणजेच एक वचन, अनेक वचन. 2च वचन आहे मराठीत. संस्कृतमध्ये 3 असले, मराठीत 2च वचन आहेत. एक वचन, अनेक वचन. अनेक वचनालाच बहुवचन म्हणतो. तर लिंग, वचन, विभक्तीचे ज्याला विकार होतात त्याला आपण काय म्हणतो? नाम म्हणतो. उदाहरणार्थ पेन, कागद, राग, सौंदर्य, स्वर्ग हे कसे असतात माझे मित्रांनो? एक प्रकारे नामाचे उदाहरण झाले. तर नामाचे वैशिष्ट्य काय आहेत ते पाहूया आपण. नाम ही वस्तुवाचक आहे. नाम ही संज्ञा कोणती आहे? वस्तुवाचक आहे. अशी वस्तू एक तर काल्पनिक किंवा वास्तविक असू शकते. आता माझ्या हाती एक पेन आहे. हे वास्तविक आहे. मला धरता आलंय. तुमच्या हाती मोबाईल आहे. मला त्या मोबाईल धरता आला ती वास्तविक आहे.
पण तुमच्या मोबाईलमध्ये नेट आहे ते काल्पनिक आहे. काय म्हणतो तुमच्या मोबाईलमध्ये नेट आहे ते काल्पनिक आहे. तुमच्या मोबाईलमध्ये जे सॉफ्टवेअर आहेत ते काल्पनिक आहे. पण तुमच्या मोबाईलमध्ये जे हार्डवेअर आहे, ते काय झालं हार्डवेअर म्हणजे ज्या गोष्टीला हात लावता येते, ते काय झालं वास्तविक झालं. तर वस्तू या अर्थामध्ये प्राणी, पदार्थ तसेच त्यांच्या अंगी असणारे गुणधर्म या सर्वांचा अंतर्भाव होतो. वस्तू म्हणजे फक्त डोळ्यांना दिसणारे घटक नव्हे. वस्तू म्हणजे फक्त डोळ्यांना दिसणारे घटक नव्हे, कल्पनेनं जाणलेल्या गोष्टीला सुद्धा आपण वस्तू म्हणू. ठीक आहे. पुढचं पाहूया आपण. नाम या शब्दातून प्राणी म्हणजे माणूस आहे. आपण म्हटलं कुत्रा तर प्राण्याचा अर्थ येऊ राहिला. त्यानंतर आपण म्हटलं घोडा तर प्राण्याचा अर्थ येऊ राहिला. पदार्थ आपण म्हटलं पेढा, दही, बरोबर नाही का? त्यांच्या ठायी असणारे धर्म या सर्वांचा बोध होतो. त्यानंतर नाम या शब्दजातीस ठायी वस्तू द्योतक व विकरित्व हे 2 गुणधर्म आढळतात. सर्वनाम, विशेषनाम, केवलप्रयोगी अव्यय यांसारखे इतर जातीचे सर्वनाम आहे, विशेषनाम आहे, केवलप्रयोगी आहे, यांसारखे इतर जातीचे शब्द नामाचे कार्य करू शकतात. ओके. म्हणजे शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला योग्य लागून आलेला अव्यय. सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी वापरल्या जाणारा शब्द. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या बॅचमध्ये क्लिअर होऊन पुढे तुम्ही कोणी विचारणार नाही इथून 8 दिवसांना सर्वनाम काय असते. त्यानंतर विशेषण म्हणजे काय? नामाविषयी विशेष माहिती सांगणारा. केवलप्रयोगी अव्यय म्हणजेच काय? मनातील भावनांचा आकस्मिकपणे "अरे बापरे! किती मोठी बिल्डिंग रे बुवा! अरे बापरे! बापा, बापा! अरेरेरे!" त्या मुली खूप म्हणतात, लागलं, नाही का? आपण म्हणतो, "अरे रे रे! रामा रे, वाईट झालं रे त्याचं. ही काय दुर्दस काय अवस्था झाली त्याची." त्या मनातील भावनांचा स्फोट होतो केवलप्रयोगी. यांसारखे इतर जातीचे शब्द सुद्धा नामाचे कार्य करू शकतात. नाम ही शब्द जाती विकारी आहे. विकारी आहे म्हणजेच काय? ज्या शब्दाला लिंग, वचन, विभक्तीचे विकार होत असून तिला लिंग, वचन, विभक्तीचे तसेच शब्दयोगी अव्ययाचे सुद्धा विकार होतात. सामान्य रूप होणे हा नामाचा एक गुणधर्म आहे. शब्दांच्या जातीतील संख्येने सर्वाधिक असणारी शब्द जाती म्हणजे शब्दांच्या जातीतील संख्येने सर्वाधिक असणारी शब्द जाती म्हणजेच कोणती? नाव होय. मराठीत एकूण नामाचे 3 प्रकार पडतात. मराठीत एकूण नामाचे किती प्रकार पडतात? व्ही-आय-एम-पी पेपरमध्ये डायरेक्ट प्रश्न इथून बनते, की मराठीत नामाचे प्रकार किती आहेत? मराठीत नामाचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. कोणते आहेत? एक म्हणजे माझे मित्रांनो सामान्य नाम, दुसरा म्हणजे विशेष नाम, तिसरा म्हणजे भाववाचक नाम. आता सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाव. मराठी व्याकरणामध्ये नामाचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. कोणते 3 आहेत? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाव. सामान्य नाम म्हणजेच काय? ते डेफिनेशन आपल्याला पुढच्या स्लाइडवर फक्त सामान्य नाम असते काय? डायरेक्टली कुत्रा, मुलगा, शहर हे कुठलं तरी प्रकारचं एक नाव आहे, जे गोष्ट दिसते आपल्याला. ठीक आहे. आता मोती, राम, मुंबई ह्या एखाद्या गोष्टीला विशिष्ट एखाद्या गोष्टीला म्हणजे आता आपण मुलगा झाला. आपल्या घरी जर कधी जन्माला आला मुलगा, ठीक आहे. मुलगा जन्माला आला, तर आपण काय म्हणतो? बा मुलगा जन्माला आला. पण तिथून काही दिवसानंतर त्याचं नाव ठेवतो रोशन किंवा त्याचं नाव ठेवतो सागर. काय नाव ठेवतो? त्याचं सागर. मग आता हे जे मुलगा जन्माला आला, ते झालं सामान्य नाम. ओके. आला बा. पण त्याचं काही दिवसानंतर एक विशिष्ट त्या पोराचं काही नाव ठेवलं काही दिवसानंतर. त्याचं नाव ठेवलं आपण सागर म्हणजे तो काय झाला एक प्रकारचा विशेष व्यक्तीबद्दल बोध करून राहिला. मुलगा तो होता, पण तो आता विशेष व्यक्तीचा बोध करून राहिला. त्याला आपण विशेषता म्हणतो. तसं ते विशेष आहे. मोती आहे. कुत्रा आहे, पण त्याचं नाव मोती ठेवलं. ओके. मुलगा झाला, पण त्याचं नाव राम ठेवलं. शहर आहे, पण ते आता मुंबई शहर आहे म्हणजे ते विशेष झालं. तर भाववाचक नाव ज्या गोष्टीला हात लावता येत नाही, स्पर्श करता येत नाही, केवळ कल्पना करता येते त्याला भाववाचक नाव. आता पदार्थवाचक नाव म्हणजे साखर, तूप, दूध आणि हवा ज्या गोष्टी लिटर, मीटर, ग्रॅम ज्या गोष्टी लिटर, मीटर, ग्रॅम मध्ये मोजल्या जातात, त्या गोष्टी माझ्या मित्रांनो असतात पदार्थवाचक नाव. साखर हे किलोत मोजले जाते. तूप सुद्धा किलोनं मोजल्या जाते. दूध सुद्धा लिटरनं मोजले जाते. हवा सुद्धा त्या परिमापामध्ये मोजल्या जाते बरं. तर समूहवाचक नाव म्हणजेच काय? वेग, वर्ग, सैन्य आणि कळप. आता समूहवाचक नाव म्हणजेच काय? एक व्यक्ती ज्यावेळेस एकत्र असते, त्यावेळेस एक मानले जाते. पण एकापेक्षा ज्यावेळेस 2 किंवा 3 किंवा 4 एकत्र येतात. आता आपण म्हटलं कबड्डीचा 7 लोकांचा असते एक टीम. ओके. क्रिकेटची असते 11.
आता कबड्डीची 7 लोकांची टीम असते, तेव्हा आपण याला काय म्हणतो? कबड्डीचा संघ म्हणतो. संघालाच म्हणजेच काय? ज्यावेळेस एकापेक्षा जास्त लोकं तिथं एकत्र येतात, तो काय घोळका बनतो. मग ते घोळका जो बनतो, मग विद्यार्थ्यांचा काय बनेल? सैन्य बनेल काय? विद्यार्थ्यांचा वर्गच बनेल. गाईडुरांचा वर्ग बनेल का? गाईडुरांचा कळपच बनेल. जहाजांचा काफिलाच बनेल. ओके. फुलझाडांचा ताटवाच बनेल. बरोबर आहे? असं तर नाही माणसांचा गुच्छ बनेल काय? नाही. फुलझाडांचा फुलांचा गुच्छ बनेल. बरोबर आहे. पोत्याची थप्पी होईल, नोटीचं बंडल होईल, माणसाचं बंडल होईल काय? म्हणजे तिथं त्या गोष्टीचं जे होईल ते सुद्धा आपल्याला तेवढंच माहीत असणे गरजेचं असते. कांबळे यांनी नामाची धर्मीवाचक व धर्मवाचक अशा 2च गटात विभागणी केली होती. यानुसार खालील वर्गीकरण केलं जातं. आता धर्मीवाचक म्हणजेच काय? सामान्य नाम, पदार्थवाचक नाव आणि समूहवाचक नाव म्हणजे धर्मीवाचक होय. धर्मीवाचक म्हणजेच काय? सामान्य नाम, पदार्थवाचक नाव आणि समूहवाचक नाव. तर धर्मवाचक म्हणजेच काय? धर्मवाचक म्हणजे भाववाचक नाव. धर्मवाचक म्हणजेच काय होते माझ्या म्हणून? धर्मवाचक म्हणजे धर्मवाचक म्हणजे भाववाचक. धर्मवाचक म्हणजे भाववाचक नाव. धर्मवाचक म्हणजे भाववाचक. ठीक आहे. पुढे पहा आता. याच्यानंतरची नेक्स्ट स्लाइड. सामान्य नाम आता आपण याला सविस्तर हाताळतोय. पहिला प्रकार आहे नामाच्या प्रकारातला सामान्य नाम. मला हे शिकण्याआधी पहिले एक गोष्ट क्लिअर करून द्या. नामाचे प्रकार किती आहे? नामाचे प्रकार किती? नामाचे प्रकार किती? नामाचे प्रकार 3 आहेत. कोणते 3 प्रकार आहेत नामाचे? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाव. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाव. आता सामान्य नामामध्ये ज्या नामाने अनेक धर्मीचा म्हणजे समान गुणधर्म अथवा धर्मी धर्मी समुदायाचा म्हणजे जातीचा किंवा वर्गाचा बोध होतो, त्यास सामान्य नाम असे म्हणतात. त्यास काय म्हणतात? सामान्य नाम म्हणतात. बरं थोडं समजून घ्या. काय म्हणते? ज्या नामाचे अनेक धर्मीचा अथवा धर्मीय समुदायाचा म्हणजे जातीचा किंवा वर्गाचा बोध होतो, त्याला काय म्हणतो आपण? सामान्य नाम म्हणतो. बरं. सामान्य नामाचे अनेक वचन होते. हे सर्वात आय-एम-पी आहे. व्ही-आय-एम-पी. लक्षात ठेव जा. मी याच्यापेक्षा अधिक थोडंसं ॲडव्हान्समध्ये लक्ष ठेवण्यासाठी लिहून देतो. फक्त आणि फक्त, फक्त सामान्य नामाचे अनेक वचन अनेक वचन होते. अनेक वचनालाच काय म्हणतो आपण? अनेक वचनालाच बहुवचन आपण असे म्हणतो. अनेक वचनालाच काय म्हणतो आपण? अनेक वचनाला बहुवचन असे म्हणतो. हे लक्षात ठेवा. फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होते. याचा अर्थ आहे विशेष नामाचं म्हणजे इथं नामाचे जर कधी प्रकार 3 आहे, त्याच्यातलं फक्त याचं होते. याचं अनेक वचन होत नाही. याचं होते. ठीक आहे, डन. सामान्य नाम परंपरेने, रूढीने किंवा व्यवहाराने मिळत असते. आता आपल्या घरी परंपरा, मुलगा झाला तर मुलगाच म्हणतो ना, मुलगी झाली तर मुलगी म्हणतो. रूढी आपली परंपरा आहे ना. असं म्हणतो का मुलगी झाला तर आपल्याला आमचे एखादा कोणी प्राणी जन्मला? नाही ना. कोणत्याही भाषेत सामान्य नामांची संख्या इतर नामापेक्षा जास्त आहे. साहजिकच. सामान्य नामांची संख्या इतर नामाच्या तुलनेत सर्वाधिक जास्त आहे. जसं पृथ्वी तलावावर सर्वाधिक संख्या ही कीटकांची आहे. तसेच नावाच्या बाबतीत सर्वाधिक संख्या ही नामांची आहे. परभाषेतून जे शब्द त्यामध्ये सर्वाधिक परभाषेतून जे शब्द येतात त्यामध्ये सर्वाधिक भरणा सामान्य नामांचा असतो. सामान्य नामाबरोबर बऱ्याचदा त्यांचे लिंगही सूचित होते. विशेष नाम मात्र मुद्दाम ठेवलेले नाव असते. मी तुम्हाला थोड्या आधी वेळाच्या आधी एक डेफिनेशन सांगतो. आपल्या घरी मुलगा एक्झाम्पल ऑफ जन्माला आला. आपण म्हणतो मुलगा जन्माला. पण त्यानंतर त्याचं आणखी नाव ठेवतो आपण. खूप आता तर कॉम्प्युटरचा जमाना आहे. सॉफ्टवेअर, हार्डवेअर नाही का? आता तर म्हाताऱ्या माणसाला नावही म्हणता येत नाही. त्याचं नाव 4-5 नाव म्हणते हां. पण त्याचं नाव घेता येत बरं चांगलं आहे म्हणते. त्याला त्याचं नावच घेता येत नाही. शेवटी मग विदर्भामध्ये आमच्या इकडे एक शब्द म्हणते, "ए बाबू" पोरगा असेल तर, "ए बाई" नाही का? त्याला नावच घेता येत नाही. काय म्हणेल? एवढे इंटेलिजंट ते सीरियलमधले नावं.
त्या आईला असते लहान बाळाच्या, सिरियल पाहताना तुम्ही तुमच्याकडे चांगले, आमच्याकडे चांगले आहेत. दुसरे लय अंटार्क्टिकावरच्या लोकांची गोष्ट. तर त्यांना असते त्याच्या सीरियल पाहण्याच्या गोष्टीचा सवय. त्याच त्या गोष्टी त्या सीरियलमधल्या पाठ करतात. आपल्या मुलीचं नाव तेच ठेवतात. जे सीरियलमध्ये असते ते घरी नाव, नाही का? बरं. पण आपल्या इकडे गावाकडे तर खतरनाक आहे. त्या नावाचा भयंकर अपभ्रंश करतात मग. त्या नावाचा भयंकर अपभ्रंश करतात. मग त्याला काय म्हणेल याचा काही अर्थ नाही. हिंदी, त्यानंतर काय फाटकी-तुटकी नाही का? काहीच गॅरंटी नाही आहे. नामाचे बहुधा संकेत मोजता येणारी नामे असतात. काय म्हणतात? सामान्य नामे बहुधा संकेत मोजल्या जातात. सामान्य नामे संकेत मोजल्या जातात बऱ्याचदा. ओके. सामान्य नामाबरोबरच बऱ्याचदा त्याचे लिंगही सूचित होते. विशेष नाम मुद्दाम ठेवलेलं नाव असते. म्हणजे आपल्या घरी जर कधी मुलगा झाला, आपण म्हणतो मुलगा झाला. पण जर कधी त्याचं काही दिवसानंतर जिथून बारसं करतो नाव ठेवतो. अरे बापरे! त्याचं नाव तर वंश ठेवलं. बापरे! ओके. तर मग तसं मुद्दाम ठेवलेलं नाव म्हणजे विशेष नाम असते. ॲक्चुअलमध्ये सामान्य नामच त्याला जन्माला आल्यानंतर दिल्या जाते. हा पेन आहे, पण रेनॉल्डचा आहे. ओके. हा आहे, झायलोचा आहे. नाही का? पुढचा प्रश्न. मनुष्य, प्राणी, प्राणी-पक्षी, विश्वासातील घटक, दृश्य घटक आणि वृक्ष व वेली हे सर्व सामान्य नामाचे उदाहरणं आहेत. पण ते सामान्य नामाचे उदाहरणं कसे पाहू? मनुष्य जर कधी नाव ठेवायचं असेल सामान्य नाम तर आपण ठेवतो मनुष्य, स्त्री, मुलगी, पुरुष, बाई, राजा, राणी. झाले सामान्य नाम. पण म्हटलं आपण 5वा राजा ते झालं विशेष नाम. 3रा राजा ते झालं विशेष नाम. बाबा, आई, बाळ, मूल, पालक, शिक्षक, विद्यार्थी हे विशेष नाम झालं. तर प्राणी कसे असतात? कबूतर, चिमणी, बगळा, कावळा, कासव, बेडूक, साप, सिंह, वाघ, घोडा, कुत्रा हे कोणतं असते माझे मित्रांनो? एक प्रकारे प्राणीदर्शक नाव झालं. कबूतर माणसाचं नाव राहील काय? नाही ना? त्यानंतर आपण जे एखाद्या पोराला एका उपहासात्मक म्हणत असेल, "ए खबुतरा इकडे ये." ही वेगळी गोष्ट आहे. विश्वासातील घटक कोणते? विश्वातील घटक कोणते? तारे, ग्रह, समुद्र, नदी, पर्वत, डोंगर, जमीन, खेडे, शहर, प्रांत, देश, राष्ट्र, खंड, दुनिया आणि जग हे कोणते असते? विश्वातील घटक असते. तर दृश्य घटक कोणते? जे दिसते ते. दृश्य म्हणजे जे दिसते ते घटक. ओके. बाक, फळा, हळू, खुर्ची, टेबल, कागद हे कसे झाले एक प्रकारचे दृश्य घटक झाले. तर वही सुद्धा दिसते, पुस्तक, पेन्सिल, पाटी, बाग, मळा, शेत, दार, घर हे कोणते दृश्य घटक झाले. वृक्ष व वेली, झाड, वृक्ष, गुलाब, कमळ, अननस, फणस, केळी, सुपारी, नारळ, जाई, जुई, बोर, चिंच, पिंपळ, वड, लता आणि वेल हे सर्व एकंदरीत सांगायचं झालं माझ्या मित्रांनो, हे सर्वच्या सर्व सामान्य नामाचे शब्द. फक्त तिथं बायफर्केशन कसं केलं, तर वृक्षांचं हे सामान्य नाम असते. पांढरा गुलाब आहे, लाल गुलाब आहे, तो विशेष नाम झाला. फक्त गुलाब आहे, तर सामान्य नाम. ओके. खडू आहे, फक्त खडू आहे सामान्य नाम. पण पांढरा खडू आहे, पिवळा खडू आहे, तर विशेष नाम. बरोबर आहे. हे खुर्ची सामान्य नाम आहे, टेबल सामान्य नाम म्हणजे एकच सारखे अनेक. आता कागद आहे, एक कागद आहे, पण हजारो लाखो कागद आहे. त्याला सुद्धा आपण कागद म्हणतो. बरोबर आहे. पण पांढरा कागद आहे. पिवळा कागद आहे. ते झालं कोणतं? विशेष नाम झालं. विशिष्ट घटकासाठी संबोधण्यासाठी जे नाव वापरते त्याला विशेष नाम. सामान्य घटकाला एकाच सारखे सर्व गोष्टीला नाव दिले जातात. फुल आहे, पण कायचं आहे माहीत नाही सामान्य नाम. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पुढचं पाहूया. अदृश्य घटक म्हणजे कोणते? हे दिसत नाही. हवा दिसली का कोणाला? मला मिस कॉल देता बरं कुठं पाहायला भेटते. ओके. वारा दिसला का कोणाला? देव, देव दिसला कोणाला? ते आपल्या मंदिरात त्या देवाच्या एक म्हणजे कल्पनात्मक मूर्त्या आहेत त्या. ठीक आहे. राक्षस पाहिला का कोण? देव नशीन पाहिला तर राक्षस कसा पाहसान? हां, याच्यात पाहिला असेल सीरियलमध्ये, नाटकामध्ये, महाभारत त्याच्यात देवही पाहिले असेल तुम्ही. ठीक आहे. ते पात्र होतं एक, भांडे होते किंवा नट होते. गंधर्व, किन्नर, अप्सरा हे काय झालं अदृश्य आहे. नातेदर्शक कसे आई, बाबा, सून, भाऊ. आपल्याला माहित आहे आपण यांचा मुलगा आहे. ती आपली मुलगी आहे. तो आपला भाऊ आहे. पण काही दिसते का असं काही आहे का बुवा? असं आहे फक्त डी सारखं आहे. तर नातेदर्शक शब्द हा आई-बाबा या प्रकारे दर्शवला जातो. सामान्य नामाचे खालील 2 प्रकार पडतात. आता फक्त एक लक्षात ठेवा. पेपरमध्ये प्रश्न विचारते काय? एवढं जे आतापर्यंत झालं त्याच्यावरती फक्त एकदा उजळणी.
उजळणी पहिली एकदा तुम्हाला स्लाईड दाखवून देतो. त्यानंतर मी एकदा तिथं उजळणी घेतो. त्यानंतर आपण जाऊया. माझ्या मित्रांनो, आज आपण नाम हा घटक शिकत. कोणता घटक शिकवत आहोत? नाम. सृष्टीतील कुठल्याही घटकाला जे संबोधण्यासाठी नाव असते, त्याला नाम म्हणतात. हे आपण म्हटलं होतं. याचे उदाहरण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजतं. वास्तविक म्हणजे ज्या गोष्टी अस्तित्वात आहे किंवा ज्या गोष्टी कल्पनेनं जाणल्या जातात, त्याला आपण काल्पनिक असे म्हणतो. यानंतर माझे मित्रांनो, नामाचे किती प्रकार पडतात रे? नामाचे एकूण 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? नामाचे एकूण 3 प्रकार पडतात. कोणते? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाव. पदार्थवाचक नाव आणि समूहवाचक नाव हे याचे प्रकार आहेत. पदार्थवाचक नाव आणि हे समूहवाचक नाव हे सामान्य नामाचे प्रकार आहे. आता याचं जर कधी मी तुम्हाला सांगायचं झालं, तर खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला याचा डायग्राम काढून. पहिला प्रकार आहे सामान्य नाम. दुसरा प्रकार राहिला. दुसरा प्रकार आहे विशेष नाम. तिसरा प्रकार आहे भाववाचक नाव. पण आपण अजून पहिलाच प्रकार पूर्णपणे शिकलेलो नाही आहे. आता मी फक्त तुम्हाला डायग्राम काढून देतो, त्याच्यावरती लक्ष ठेवा. माझे मित्रांनो, नामाचे 3 प्रकार आहे. सामान्य नाम समजते ना? सामान्य नाम आहे, विशेष नाम आणि इथे आहे भाववाचक नाम. तर भाववाचक. नामाचे किती प्रकार आहेत? नामाचे 3 प्रकार आहेत. कोणते? सामान्य नाम, विशेष नाम, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. याच्यामध्ये फक्त आणि फक्त सामान्य नामाचेच उपप्रकार पडतात. काय? सामान्य नामाचेच उपप्रकार पडतात. त्याचा आहे पदार्थवाचक आणि याचा आहे दुसरा प्रकार आहे समूह. दुसरा प्रकार कोणता आहे? आता लक्षात ठेवा, नामाचे प्रकार एकूण माझ्या मित्रांनो किती आहेत? नामाचे प्रकार एकूण 3 आहेत. कोणते 3 आहेत? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाव. याच्यामध्ये सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात, पदार्थवाचक आणि समूहवाचक. पदार्थ म्हणजेच काय? ज्या गोष्टी लिटर, मीटर, ग्रॅममध्ये मोजल्या जातात त्याला पदार्थवाचक. ज्या गोष्टी एक प्रकारे घोळंक्याच्या दृष्टिकोनातून दर्शवल्या जातात, म्हणजे आपल्या एकत्र गटाचे हे एकापेक्षा जास्त लोक तर त्याला काय म्हणतो आपण? समूहवाचक नाव होय. आता फक्त आपण हा पहिला प्रकार शिकतोय सामान्य नाम आणि या सामान्य नामामधला आपण फक्त जेवढे पृथ्वी तलावर घटक आहे त्या प्रत्येकाला नाव आहे. जास्तीत जास्त सामान्य नामांचा भरणा आहे. आता याच्यातला पहिला प्रकार शिकू आपण, तो म्हणजे पदार्थवाचक. प्रकार शिकायचा आपल्याला पदार्थवाचक नाव. आता पदार्थवाचक नावाची मी तुम्हाला डेफिनेशन ऑलरेडी सांगितलेली आहे. जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा किलोग्रॅम तसेच ब्रास म्हणजे तुम्हाला गिट्टी माहिती आहे, ब्रासनं येते 10x10चा, म्हणजे इकडून 1 फूट वरती असा 10 फूट अशी समोर, बरोबर नाही का? 1 फूट उंच आणि 10x10ची, त्याला एक ब्रास म्हणतो. ठीक आहे. यानंतर ब्रास किंवा मिलीमीटर अशा परिमापात मोजले जातात. संकेत मोजले जात नाही. मला इतकं सांग, पदार्थवाचक नाव मी डेफिनेशन काय सांगितली? जे घटक शक्यतो लिटर, मीटर, ग्रॅममध्ये मोजतात, पण संकेत मोजत नाही. लिटर, मीटर, ग्रॅममध्ये मोजतात, पण संकेत मोजल्या जात नाही. त्याचं उदाहरण एक्झाम्पल आहे. मी कापड म्हटलं तुम्हाला, 1 कापड 2 कापड म्हणू शकतो का? बरं कापड सोडा. पीठ दिलं ऑप्शनमध्ये मी. पहा उदाहरणार्थ मध्ये पीठ दिलेलं असेल. ठीक आहे, पीठ दिलेलं आहे. हे पीठ तुम्ही संकेत मोजून दाखवा बरं. हे पाणी आहे. पाणी संकेत मोजता येते का? माती आहे, संकेत मोजता येते का? ते किलोमध्ये, ब्रासमध्ये मोजसान तुम्ही. सोने संकेत मोजता येते काय? प्लास्टिक संकेत मोजता येते का? तांबं संकेत मोजता येते? जे लिटर, मीटर, ग्रॅममध्ये मोजल्या जाईल त्याला पदार्थवाचक नाव म्हणतात. याचा अर्थ त्या घटक लिटर, मीटर, ग्रॅम, किलोग्रॅम किंवा आपण म्हणू संकेत मोजल्या जात नाही, त्याला पदार्थवाचक नाव असे म्हणतो. एक्झाम्पल ऑफ वाळू. संकेत मोजल्या जात नाही, ऑइल संकेत मोजल्या जात नाही, रॉकेल मोजल्या जात नाही, शेंगदाणे मोजल्या जात नाही, ती किलोत मोजल्या जातात. ओके. ज्वारी आणि गहू. ज्वारी आणि गहू याला काय म्हणतो आपण? पदार्थवाचक नाव असे म्हणतो. आता याच्यामधला दुसरा घटक आहे समूहवाचक नाव. मला एवढं सांगा, ह्या गोष्टी क्लिअर झाल्या काय? ज्या गोष्टी आपण अस्तित्वात आहे, ओके, ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत, दुसरी महत्त्वाची गोष्ट काय? त्या गोष्टीला आपण काय म्हणतो? संकेत मोजले जात नाही. निव्वळ किलोग्रॅम किंवा आपण मीटरमध्ये मोजतोय. कापड मीटरमध्ये मोजले जाते ना. पीठ हे किलोमध्ये मोजल्या जाईल, सोने हे ग्रॅममध्ये मोजल्या जाईल.
या गोष्टी लिटर मीटर ग्रॅम मध्ये मोजल्या जातात त्याला पदार्थवाचक नाव म्हणतात. डेफिनेशन सहित समजलं असेल. नंतर आहे समूहवाचक नाव. समूहवाचक नाव म्हणजे काय? समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाव म्हणतात. उदाहरणार्थ मोळी, जुळी, ढिगारा, गंज हे समूहवाचक नाव. आता समूह म्हणजे काय? एकापेक्षा जास्त लोकांचा तिथं काय घोळका येऊन राहिला. म्हणजे आता मला इतकं सांगा, मोळी लाकडाची काय असते मोळी? त्या मोळीत एकच लाकूड राहील का? 5, 50, 100 लाकडी राहू शकतात. जुळी आता त्यानंतर मला इतकं सांग, हे काय असते मेथीची जुडी वगैरे अशा म्हणतो ना आपण. ढिगारा एकाच गोष्टीचा असते का भरपूर सारा असते? गंज पोते सॉरी भरपूर मोठी रास असेल धान्याची. त्याला एकच म्हणतो का? भरपूर जरी रास हा ते एक वचनामध्ये जाईन. त्याच्यानंतर मी त्याला तुम्हाला सध्या इथे सांगणार नाही. इथंच कन्फ्युजन होऊन जासाल. माझे मित्रांनो, मोळी, जुळी, ढिगारा, गंज हे जे आहेत, हे समूहवाचक शब्द आहेत. एक्झाम्पल ऑफ मी म्हटलं सैन्य. काय म्हटलं? सैन्य. एक्झाम्पल ऑफ मी म्हटलं माझे मित्रांनो विद्यार्थ्यांचा गट. मी म्हटलं पलटण. पलटण म्हणजे सैनिकांची पलटण असते. मी म्हटलं तुकडी, कडी, कडी, कळप. हे सगळ्या गोष्टी समूहवाचक नावाच्या दर्शविल्या जातात. याच्यानंतर आहे माझे मित्रांनो अदृश्य घटक. जे हे डबल स्लाइड झाली का रे? बरं. अदृश्य घटक. आता हे अदृश्य घटक म्हणजे ती आधीची स्लाइड होईल, जी आपण स्लाइड ऑलरेडी समजून घेतलेली आहे. ही स्लाइड 2दा झाली. बघून घ्या. त्यामुळे याचं सोडून द्या. आपण नंतर याला पाहून घेऊ. ठीक आहे, झालेली आहे ऑलरेडी. आता सामान्य नामामध्ये आपण काय शिकलो? सृष्टीतील कुठल्याही घटकाला संबोधण्यासाठी नाव वापरलं जातं. या गोष्टी सर्व गोष्टीसाठी समान वापरल्या जातात. आमच्या गावात शाळा आहे, तुमच्या इथं शाळा आहे. माझ्याजवळ पेन आहे, तुमच्याजवळ पेन आहे. ठीक आहे. माझ्याजवळ रबर आहे, तुमच्याकडे रबर आहे. माझ्याजवळ मोबाईल आहे, तुमच्याकडे मोबाईल आहे. पण तुमच्याकडे जर काही विशिष्ट कंपनीचा मोबाईल आहे, त्याला विशेष नाव. समजलं काय? विशेष नाम. आपल्याला फक्त सामान्य नामांचं पाहिजे होतं. माझ्या मित्रांनो, इथून परत एकदा क्लिअर करतो. नामाचे एकूण 3 प्रकार आहेत. 3 प्रकारमधला पहिला प्रकार आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम, तिसरा भाववाचक नाव. सामान्य नामाचे 2 प्रकार आहेत. कोणते सामान्य नामाचे 2 प्रकार आहेत? एक आहे माझे मित्रांनो सामान्य नामाच्या पहिल्या प्रकारामध्ये कोणता? सामान्य नामाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे आपला पदार्थवाचक, ज्या गोष्टी लिटर, मीटर, ग्रॅममध्ये मोजल्या जातात. त्यानंतर आहे समूहवाचक, ज्या गोष्टी एकत्र घोळक्याच्या माध्यमातून सुचवल्या जातात त्याला आपण समूहवाचक म्हणतो. आता याच्यातला दुसरा प्रकारावरती आपण आलेलो आहे. दुसरा प्रकार आहे विशेष नाम. पी-वाय-क्यू सुद्धा घेणार आहे. डोंट वरी, काळजी करू नका. पी-वाय-क्यूच्या माध्यमातून आजच्याच क्लासमध्ये हा टॉपिक संपल्यानंतर पी-वाय-क्यू सुद्धा घेतला जाईल. ज्या नामांनी एका धर्मीचा, ज्या नामांनी एका धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा एका समूहाचा बोध होतो, त्यास विशेष नाम असे म्हणतात. थोडंसं समजा. ज्या नामांनी एका धर्मीचा म्हणजे एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा एका समूहाचा बोध होतो, त्यास विशेष नाम असे म्हणतात. विशेष नाम हे एकवचनी असते. नाम कसे असते? एकवचनी असते. तुम्हाला सांगितलं होतं. याच्या आधीच्या स्लाइडला फक्त आणि फक्त असं लिहून दिलं होतं काठावर इकडे. फक्त आणि फक्त सामान्य नामाचंच अनेक वचन होते. याचा अर्थ असंही म्हटलं होतं या साइडला, की मग एक विशेष नामाचं आणि भाववाचक नावाचं अनेक वचन होत नाही. अजून परत तेच सांग. फक्त सामान्य नामाचं अनेक वचन होते. म्हणजेच विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. म्हणजेच ते कसं असेल? एकवचनी. ते कसं असेल? अनेक वचन होत नाही म्हणजे कसं असेल? एकवचनी असेल. विशेष नामे हे प्रामुख्यानं ठेवलेलं नाव असते. मुद्दाम ठेवलेलं नाव असते. तुम्हाला मुलगा झाला, पण त्याचं नाव काय ठेवलं? सागर. ओके. त्याचं नाव काय ठेवलं? अक्षय. काही सामान्य नामांना दिलेली विशेष नामे सुद्धा असतात. आता डोंगर आहेत. सामान्य नाम आहे डोंगर. पण डोंगराचा विशेष नाव ठेवून दिलं. सह्याद्री डोंगर, सातपुडा, हरिश्चंद्र बालाघाट. ओके. त्यानंतर अरावली पर्वत. बरोबर नाही का? डोंगर, सह्याद्री, सातपुडा, अरावली, विंध्य, सातमाळा. त्या डोंगराला विशेष नाव आहे. नदी. नदी आहे सामान्य नाम, पण नदीला वेगळं नाव दिलं. गोदावरी, नर्मदा, तापी, ओके, सरस्वती, कोयना, पंचगंगा, कृष्णा. विशेष नाव दिलं. त्याला झालं आपण कृष्णा. सॉरी काय? त्याला विशेष नाम म्हणतात. पण ग्रहाला जर कधी ग्रहही आहेत. आपण म्हणतो ग्रह आहेत बा, किती ग्रह फिरून राहिले? 8, 9, 7, 8 फिरून राहिले. पण त्याला म्हणतो आपण नेपच्यून, चंद्र, पृथ्वी, गुरु, शनी,
मंगळ ह्याला ग्रहाला विशेष नाव दिलं म्हणून ते काय झालं विशेष नाम झालं. विशेष नाम हा विशिष्ट व्यक्तीसाठी वस्तूसाठी वापरले जातात, तर सामान्य नाम हे एकच नाम सर्व घटकांसाठी वापरल्या जाते. त्यानंतर आहे स्थळ. मुंबई, धाराशिव, स्वर्ग, नरक, श्रीरामपूर, भारत, काशी हे कोणते झाले स्थळवाचक झाले. आता स्थळ आहे शहर आहे म्हटलं असं सामान्य नाम झालं. पण मुंबई शहर, धाराशिव शहर, श्रीरामपूर शहर, आग्रा शहर, बरोबर नाही का, नागपूर शहर, चंद्रपूर शहर, ओके, अहिल्यानगर शहर, छत्रपती संभाजीनगर शहर काय झाले एक स्थळ दर्शक झाले. आणि ते व्यक्तिवाचक असेल तर राम, गौरव, कुंभकर्ण, रावण, जमदग्नी. व्यक्तीचा बोध करत असेल तर विशेष नाम. जर कधी व्यक्ती माणूस म्हणून येत असेल सामान्य नाम. धर्मराज, शकुनी, लता, ऐश्वर्या, राधिका, नलिनी, प्रभावती, खंडोबा. खेळदर्शक क्रिकेट काय खेळू राहिला रे बा तू क्रिकेट खेळतो तर विशेष नाम. पण मी खेळतो सामान्य नाम. ओके, हॉकी, फुटबॉल या गोष्टी इतर गोष्टीसाठी वापरल्या जातात त्याला सामान्य नाम. एका विशिष्ट गोष्टीसाठी वापरल्या जातात त्याला म्हणतात विशेष नाम. माझे मित्रांनो या विशेष नामाच्या पुढच्या आपण स्लाइड पाहूया. सण जो असतो काय रे बा सण आहे पण कोणता आहे दिवाळी हा विशेष नाम आहे. नागपंचमी आहे, ईद आहे, ठीक आहे. याचबरोबर होळी आहे. महत्वाची रविवार आता काय कोणता वार आहे वार हा सामान्य नाम पण कोणता रविवार आहे ओके त्यानंतरच गुरुवार आहे, बुधवार आहे, शुक्रवार आहे. असे वार जे असतात ते कोणते असतात विशेष नामामध्ये काउंट केले जातात. तर विशेष नाम व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम जातीवाचक असते. उदाहरणार्थ निखिल हा व्यक्तिवाचक झाला तर मुलगा हा जातीवाचक. नसेल समजलं नसेल समजलं. आता पहा इकडे व्यक्तिवाचक आणि जातीवाचक म्हणजे नाव दिलं निखिल. निखिल आणि दुसरं आहे माझ्या मित्रांनो मुलगा. आता निखिल आहे हे विशेष नाव आहे. हे काय विशेष नाम आहे आणि हे एक प्रकारचं सामान्य नाम आहे. हे काय एक प्रकारचं कॉमन नाउन आहे. हे प्रॉपर नाउन आहे. आता माझ्या मित्रांनो निखिल हे एखाद्या व्यक्तीचा बोध करून राहिला. पर्टिक्युलर एक आहे. हा एका व्यक्तीचा विशिष्ट व्यक्तीचा बोध करतो म्हणून याला व्यक्तिवाचक असे याला काय म्हणतात व्यक्तिवाचक असे म्हणतात. आणि हा मुलगा आहे. मुलगा एक आहे काय तुझ्या गावात मुलगा आहे, माझ्या गावात मुलगा आहे, मी मुलगा आहे, तुम्ही मुलं असेल, एखादी मुलगी असेल, मग ते काय झालं एखाद्या समुदायाचा कम्युनिटीचा बोध करतो. तो काय झालं माझ्या म्हणून जातीवाचक. काय मुला जातीवाचक झाला, मुलगी जातीवाचक झाला. सर्वांना समजलं पाहून घ्या का विशेष व्यक्तिवाचक आणि सामान्य नाम मुलगा हा जातीवाचक. आता पहा बाळ, हिमालय, पंचवटी, पवन ही अर्थानुसार सामान्य नामे आहेत. हिमालय आहे, ओके, पंचवटी आहे, पवन पण परंतु विशिष्ट एकच वस्तू किंवा स्थळ यांच्यासाठी वापरल्या जाणारी ती विशेष नामे म्हणून वापरल्या जाऊ शकतो. वाक्याचा अर्थ काय करतो ते PYQ मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळेल. पुरीला रथयात्रेला उत्सव असतो. पुरी हे एक प्रकारे विशेष नाम झालं. बाळ सध्या जर्मनीत राहतो. आता बाळ हे एक प्रकारचं सामान्य नाम आहे. पण सध्या एखाद्या व्यक्तीबद्दल बोलू राहिला म्हणून ते विशेष. हिमालयात अनेक साधू राहतात. हिमालय एक प्रकारचा पर्वत झाला, पण एखाद्या विशिष्ट गोष्टी झालं हिमालय. सगळ्या कारखान्यात पवन सध्या जोरात चालू आहे. पवन म्हणजेच काय सगळ्या कारखान्यात पवन, पवन म्हणजे हवा जोरात चालू आहे. ओके. भावाचक नावलाच आपण धर्मवाचक म्हणतो हे आधी सांगितलं होतं मी. भावाचक नावाला काय म्हणतात धर्मवाचक म्हणतात. हे आधी सांगितलं होतं एकदा अधिक क्लिअर करून घ्या. मी एकच गोष्ट रिपीट यासाठी सांगतो का तुम्हाला ते समजली पाहिजे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट आहे भाववाचक नाव ज्याला आपण धर्मवाचक नाव असे म्हणतो. भाववाचक नाव यालाच आपण काय म्हणतो धर्मवाचक. त्याला स्पर्श करता येत नाही, सवय घेता येत नाही, डोळ्यांनी पाहताही येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था, कृती यांच्या नावांना भाववाचक नावे असे म्हणतात. हे घटक वास्तविक वस्तुरूपात दाखविता येत नाही. नाम, विशेषण, धातू यांच्यापासून भाववाचक नावे तयार केली जाऊ शकतात. भाववाचक ही संकल्पना दादोबांनी मांडलेली आहे. भाववाचक नाम हे गुणोद्योतक असते. भाववाचक नाव कसे असते एक प्रकारचे गुणोद्योतक असते. एक्झाम्पल
मी तुम्हाला सांगितलं होतं भाववाचक नावाला हात लावता येत नाही, स्पर्श करता येत नाही, केवळ कल्पना करता येते. एक्झाम्पल ऑफ माझ्या मित्रांनो, सौंदर्य हात लावता येते का? नाही. मनुष्यत्व हात लावता येते का? विश्रांती हात लावता येते का? स्पर्श करता येते का? श्रीमंतीला हात लावता येत नाही, गर्वालाही लावता येत नाही. जय म्हणजे हा मुलगा नाही आहे बरं, जय विजय तुमचा झालेला आहे. विजय, अनुराग, प्रीती, प्रेम याच्यातल्या एकाही गोष्टीला हात लावता येत नाही. मी जर कधी म्हटलं माझ्या मनात त्याच्याविषयी प्रेम आहे, म्हणजे ते झालं भावाचक नाव. आणि माझ्या घरात एक प्रेम नावाचा मुलगा आहे, तो झाला विशेष एखाद्या व्यक्तीचा बोध करतो. टिप: गुणधर्म व भाव दर्शविणं शब्दांना भाववाचक किंवा धर्मवाचक नावे असे म्हणतात. धर्माचं स्वतंत्र अस्तित्व नसते. धर्मास स्वतंत्र अस्तित्व नसते. विशेष नामे, सामान्य नामे ही भाव किंवा धर्म धारण करतात, म्हणून त्यांना धर्मीय वाचक म्हणतात. काय म्हणतात? धर्मीवाचक म्हणतात. माझ्या मित्रांनो, या 3च्या 3 स्लाईड आहेत. मला व्यवस्थित पाहून घ्यायच्या, कारण की आणखी क्लास संपला नाही. इथून लय कार्यक्रम बाकी आहे. आता महत्त्वाच्या स्लाईडा आपल्याला इथून घ्यायच्या असतील. ओके. तर हे आहेत. अजून अर्धा क्लास बाकी आहे. महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला इथे डिस्कस करायच्या आहेत. एकदा तुम्ही सामान्य नामापासून पाहून घ्या. ओके. नामाचे 3 प्रकार. इथून पटकन मी 30-30 सेकंदात स्लाईड चेंज करेल. मराठीत नावाचे किती प्रकार आहेत मग? 3. पाहिलं काय आले? पुढे चालू काय? एकदा आधी चेक करून घ्या. सेकंड स्लाइड. ठीक आहे. चालायचं पुढं. बरं. आता पहा, पदार्थवाचक नाव, समूहवाचक नाव एकदा यालाही समजून घ्या. आता पहा, डबल स्लाइड झाली का हे? बरं. विशेष नाम विशिष्ट व्यक्तीबद्दल असते. त्याच्यानंतर आपलं आहे भाववाचक नाव, ज्याला हात लावता येत नाही, स्पर्श करता येत नाही. आता इथून जो पुढचा क्लास आहे, हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पेपरमध्ये कठीण तुम्हाला करायचे झाले तर याच्यावरून जास्तीत जास्त प्रश्न बनतात, कारण ते कठीण वाटतात आपल्याला. कठीण नसतात, असतात प्रश्न सोपी, वाक्याचा अर्थ कळला नाही, जाय चुकल्यात. गेला 1 मार्क. भाववाचक नावाचे खालील गटात विभागणी होऊ शकते. एक म्हणजे स्थितीदर्शक, दुसरं म्हणजे गुणदर्शक, तिसरं म्हणजे कृतीदर्शक, अधिकारदर्शक, व्यवसायदर्शक आणि मौल्यवाचक. आता स्थितीदर्शक. स्थिती म्हणजे काय? मी श्रीमंत आहे. एक माझी स्थिती झाली. राम राजा आहे. राम राजा झाला, स्थित्यंतर झालं. एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत. गरिबी हे स्थिती आहे. वार्धक्य म्हणजे आपलं म्हातारपण, तारुण्य स्थिती आहे. गुणदर्शक तो हुशार आहे, चपळा आहे. आपुलकी म्हणजे मला काही दुसऱ्याविषयी कळवळ आहे, चांगुलपणा. ओके. कृतीदर्शक चालून राहिला. कृती म्हणजे काहीतरी करून राहिला. चोरी आहे, चळवळ आहे, उड्डाण आहे. अधिकारदर्शक लोकशाही, राजेशाही आणि पाटीलकी. व्यवसायदर्शक वकिली, हमाली, शेती, सोनारकी. मौल्यदर्शक खानावळ, धुनावळ आणि घडणावळ एखादी मौल्यवाचक झालं. ओके. आता
खालील प्रत्यय वापरून भाववाचक नामाचे नामे साधता येतात. हा VIMP टॉपिक तुमच्यासाठी आहे. त्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, समजून घ्या. बरं, पहा. सुंदर य होय बरं हा, ब नोय. हा य जर कधी आपण शब्दाला लावला, त्यापासून कोणते शब्द बनू शकतात? सुंदर पासून सौंदर्य बनेल. गंभीर पासून गांभीर्य बनेल. मधुर पासून माधुर्य बनेल. आता धीर पासून धैर्य बनेल. क्रूर पासून कौर्य बनेल. शूर पासून शौर्य बनेल. उदार पासून औदार्य बनेल. नवीन पासून नाविन्य बनेल. प्रवीण पासून प्रवीण्य बनेल. ललित पासून लालित्य बनेल. लालित्य. ललित या शब्दाचं भाववाचक नाव करा. तुम्ही काय उत्तर द्यायला पाहिजे? लालित्य. काय द्यायला पाहिजे? ललित. याला VIMP काय करता? शौर पासून शौर्य, उदार पासून उदार्य, नवीन पासून नाविन्य, प्रवीण पासून प्रावीण्य. याला VIMP करता रे हा. ललित पासून IMP शब्द काय भावाचक नाव बनवतं, काय म्हणतात? लालित्य. तत्व पा. माणूस पासून मनुष्यत्व, ह्या त्व हा शब्द. शत्रूपासून शत्रुत्व, मित्रापासून मित्रत्व, प्रौढपासून प्रौढत्व, जडपासून जडत्व, प्रभावापासून प्रभुत्व, प्रभावापासून प्रभा प्रभुत्व, नेतापासून नेतृत्व, कवीपासून कवित्व, कवीपासून कवित्व, श्रेष्ठपासून श्रेष्ठत्व, नागरिकपासून नागरिकत्व. नागरिक या शब्दापासून कोणतं भावाचक नाव बनेल? नागरिकत्व. याच्यानंतर माझ्या मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे पणपणा या शब्दापासून भाववाचक नाव कसं बना. देव पासून देवपण, बाळपासून बालपण, शहाणापासून शहाणपण, वेळापासून वेळेपण, चांगलापासून चांगुलपण, म्हातारापासून म्हातारपण, मूर्खपासून मूर्खपणा, गोरापासून गोरापणा, श्रीमंतपासून श्रीमंती, गरीबपासून गरिबी, गोडपासून गोळी, चोरपासून चोरी, हुशारपासून हुशारी, लबाडपासून लबाडी, मोडपासून मोडी, देशमुखपासून देशमुखी, नम्रपासून नम्रता, समपासून समता, वक्रपासून वक्रता, वीरपासून वीरता, एक पासून एकता. ता लागलाय प्रत्येक ठिकाणी. इथं ई लागला होता, इथं ता लागलेला आहे. बंधूपासून बंधुता, श्रेष्ठपासून श्रेष्ठता आणि नीचपासून नीचता. हे काय झालं माझे मित्रांनो? ता लागून बसलेले बनलेले सामान्य नाम वरती आहेत. ई लागून बनलेले वरचं आहे देव पणापासून लागलेला. आता प्रश्न जास्तीत जास्त कठीण विचारते काय याच्यातला? 4 शब्द दिला जाईल. एखादे शब्द 3 याच्यातले दिले जाईल. म्हणजे जसं हा दिला हा शब्द त्व हा शब्द या शब्दापासून न बनलेला म्हणजे हा शब्द न लागलेला भाववाचक नाव ओळखा. तुम्ही असं ऑप्शन मनुष्यत्व, शत्रुत्व, मित्रत्व आणि एक राहून देईन चांगुलपणा. आता चांगुलपणाला काय लागला? पणा लागलेला आहे. बाकीच्याला काय? लागलेला आहे. एकदा याला वाचून घ्या छान. याची PPT मी अपलोड करून देईन क्लासच्या खाली. याची जी शिकवलेली PPT आहे मी PDF सुद्धा अवेलेबल करून द्यायचा क्लासच्या खाली. ओके. ठीक आहे. पुढे चालायचं काय? आता यानंतर की हा शब्दापासून काय लागेल? पाटीलपासून पाटीलकी, मालपासून मालकी, आपालापासून आपुलकी, गावपासून गावकी, माणूसपासून माणुसकी, फुशारपासून फुशारकी, मर्दमपासून मर्दमकी. ह्या भाववाचक नाव लक्षात ठेवा. गिरी या शब्दापासून गुलामपासून गुलामगिरी, फसवापासून फसवेगिरी, लुच्च्यापासून लुच्चेगिरी, भामटापासून भामटेगिरी, दादारपासून दादागिरी. पेपरमध्ये प्रश्न कसा विचारले? दादा या शब्दापासून भाववाचक नाव बनवा. तुमचं उत्तर असेल दादागिरी. कोणता प्रत्यय लावला तुम्ही? तर गिरी लावला. गोड या शब्दापासून भावाचक नाव बनवा. तुमचं उत्तर असेल गोडवा. काय लावला तुम्ही? वा लावला. गार या शब्दापासून भावाचक नाव बनवा. ओलापासून ओलावा, दूरपासून दरवा, थकण्यापासून थकवा, विसावण्यापासून विसावा. आई, नवलपासून नवलाई, चपलपासून चपळाई, चतुरपासून चतुराई, दिरंगापासून दिरंगाई, महागपासून महागाई, दांडगापासून दांडगाई, काठीणपासून कठीणाई, धुण्यापासून धुलाई, शिवण्यापासून शिलाई, शिवणेपासून शिलाई, शिवणाई नाही शिलाई. ओके. खोदण्यापासून खोदाई, खोदण्यापासून खोदाई. याला आई लागलेला आहे. याला काय लागलेला आहे? याला आई लागलेला आहे. इथं वा लागलेला होता, इथं गिरी लागला होता. यानंतर आता थोरपासून थोरवी आणि पदपासून पदवी. हा पेपरमध्ये बऱ्याचदा विचारला असता. असं तर याच्यातलं कोणतं स्लाईड नाही आहे का जे पेपरमध्ये विचारलं नाही, पण तुम्ही याला खास करून लक्षात ठेवता. आता पानावळ, दळणपासून दळणावळ, धुण्यापासून धुनावळ, धुण्यापासून धुनावळ. याच्यानंतर आता आपल्याला पहा महत्वाचे
एकाच शब्दापासून वेगवेगळे भाववाचक नामे तयार केली जाऊ शकतात. भाववाचक नावे तयार करताना मूळ शब्दात जो बदल होतो त्याला वृद्धी होते. त्याला आपण काय म्हणतो, एका शब्दातून वेगवेगळे भाववाचक नाव तयार केली जातात. भाववाचक नाम तयार करताना मूळ शब्दात जो बदल होतो, वृद्धी होते, त्याला आपण भाववाचक नाव म्हणतात. आता पहा, जसं सुंदरपासून सुंदरता, सौंदर्य, सुंदरत्व किंवा सुंदरपणा. ह्या सुंदर या शब्दापासून सुंदरता सुद्धा बनते भाववाचक नाव, सौंदर्य सुद्धा बनते, सुंदरत्व सुद्धा बनते आणि सुंदरपणा सुद्धा बनते. आता गुंजीकर यांनी काय म्हटलेलं आहे? हसणे, बसणे, जाणे या शब्दांना क्रियावाचक नामे असे म्हटले होते. परंतु आता अशा शब्दांना धातुसाधित नामे म्हणण्याची पद्धत आलेली आहे. हसपासून हसणे, बसपासून बसणे, रटपासून रटणे, बरोबर नाही का? पळपासून पळणे, हे आपण धातुसाधित नाव आहे ते आपण शिकणार आहोत पुढे. ओके. शांती, माधुरी, विश्वास, विजय, स्वतंत्रची विचारल्यास ते भावाचक नावे आहे. जसं माधुरी तुम्हाला म्हटलं होतं मगाशी. पण ते एखाद्या व्यक्तीसाठी विचारल्या तर ते काय विशेष नामाचं काम करतात. आमच्या वर्गात विश्वास होता. आमचा विजय झाला, भावाचक नाव. पण आमच्या वर्गातला विजय पहिला आला, विशेष नाम. ठीक आहे. आमची शांती हुशार आहे, विशेष नाम. आमची शांती आहे माया, आमची शांती होय. पण आमच्या मनाला आमची शांती, आमच्या मनात शांती आहे. म्हणजे अभ्यासाविषयी गडबड काहीच नाही, भावाचक नाव. मला मनाची शांती हवी. शांती भावाचक नाव. शांती तू नाही जानती तेरे बाप का खून किसने किया. शांती माझ्या वर्ग मैत्रीण आहे म्हणजे विशेष नाम. ओके. ठीक आहे, पुढे चालायचं. चालायचं का पुढे? त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे माझ्या मित्रांनो, वाक्यातील नाम, वाक्यातील नाम कसे ओळखावे या संदर्भात. वाक्यात कर्ता, कर्म, नामच असते. उदाहरणार्थ वाघाने तसा पकडला. पकडणारा कोण? वाक्याला नारा, नारी, नारेनं प्रश्न विचारला तर वाक्याचा काय करत असतो? कर्ता. आणि ससा सुद्धा काय एक प्रकारचं नाव आहे. मग या वाक्यात किती नावं आहेत? 2 नावं आहेत. पेपरमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला ते एखादं स्टेटमेंट दिलं जाईल, एखादं वाक्य दिलं जाईल आणि म्हटलं जाईल, दिलेल्या वाक्यात किती नामं आहेत ते ओळखा. ओके. किती विशेष नाव आहे ते ओळखा, किती भाववाचक नाव आहे ते ओळखा. त्यानंतर षष्टी प्रत्ययाच्या म्हणजे चा, ची, चेच्या मागे व पुढे दोन्हीही सुद्धा काय नामेच असतात. आजकाल यंत्राचा वापर खूप वाढला. ओके. यंत्र, शब्दयोगी अव्ययाने जोडलेले शब्द नामाचे कार्यकर्ते किंवा नाम असतो. सत्तेपुढे, आता सत्तेपुढे शहाणपण, शहाणापासून शहाणपण चालत नाही. पक्षी झाडावर बसला, झाडावर शब्दाला योग्य लागून आलेला अव्यय शब्दयोगी अव्यय. विभक्तीचे प्रत्यय जोडले असतात, शब्द नाम असतात किंवा नामाचे कार्य करतात. सागराने प्रतिसाद दिला, काय झालं माझ्याबरोबर? विभक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द त्या नाम असतात किंवा नामाचे कार्य करत असतात. सागराने प्रतिसाद दिला, अशा प्रकारे. यानंतर सर्वनामाच्या झा, झी, झे, झा प्रत्ययानंतर नाम असते. माझा सदरा, तुझे पुस्तक. सर्वनामाचा आता माझा, ओके. सदरा, तुझे पुस्तक, हे काय झालं मग? सदरा एक प्रकारचं नाम झालं. हे याचे बारकावे आहेत. नामांचे विविध उपयोग. सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग बऱ्याचदा केला जातो. तो कसा? आणि पेपरमध्ये 4 प्रश्न बऱ्याचदा विचारलेले आहेत. याच्यावर तुम्हाला कन्फ्यूज करू. एखाद्या सामान्य नामाचा एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी किंवा स्थळासाठी किंवा वस्तू तसेच प्राण्यासाठी उपयोग केल्यास ती विशेष नामे होतात. आता एक्झाम्पल ऑफ मी सांगितलं होतं तुम्हाला, की माधुरी हे एखाद्या व्यक्तीचा उल्लेख होऊन राहिला. पण माधुरी ॲक्चुअलमध्ये कसं आहे? भावाचक नाव आहे. आमचा पोपट कालच गावाला गेला. पोपट कसं आहे? एक प्रकारचं सामान्य नाम आहे. पण पोपट गावाला गेला तुमचा होय. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव ठेवलं किंवा आणखी काही विशिष्ट गोष्टीचं नाव ठेवलं आपण पोपट म्हणतो. आताच राजू नगरहून आला. नगर म्हणजे एक शहरहून आणि नगर म्हणजे एका विशिष्ट ठिकाणचं सुद्धा नाव आहे. शेजारच्या चिमणाबाई कालच देवाघरी गेल्या. तर चिमणाबाई एक प्रकारची सामान्य नाम आहे. पण एखाद्या शेजारच्या एखाद्या बाईला उद्देशून बोललं, सामान्य विशेष नाम झालं. आमची बेबी 9वीत आहे. बेबी अस्तित्वाचं सामान्य नाम आहे. पण बेबी इथं काय झालं? हे विशेष नाम झालं. बाबा पंचवटीत दर्शनासाठी जातात. बाबा पंचवटी हे काय झालं? सामान्य नामाचं विशेष नाम म्हणून उपयोग झाला. गोपाल गाय घेऊन बाजारात गेला. गोपाल काय झालं माझ्याकडून?
गाय घेऊन बाजारात गेला. गोपाल सामान्य नामचं काय झालं? विशेष नाम झालेलं आहे. सामान्य नामचं काय झालेलं आहे? विशेष नाम झालेलं आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग. एखाद्या विशेष नामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचन म्हणून केल्यास ते सामान्य नाम होते. आमची बायको म्हणजे लक्ष्मी. आमची बायको म्हणजे लक्ष्मी. आता वास्तविक पाहता हे जे लक्ष्मी आहे हे विशेष नाम आहे. पण वाक्यामध्ये हेच एका सामान्य नामात त्याची तुलना करून राहिला. काय करून राहिला? पाहून घ्या डबल. विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग केल्यास किंवा विशेष नामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी केल्या झाल्या त्याला आपण काय म्हणतो? सामान्य नाम असे म्हणतो. आईचे 16 गुरुवारांचे व्रत आहे. 16 गुरुवारांचे व्रत. आजच्या विद्यार्थ्यात आम्हाला भीम हवेत, सुदामा नकोत. तुमची मुलगी त्राटिका. त्राटिका म्हणजेच काय? भांडखोर स्त्री. त्राटिका म्हणजेच काय? भांडखोर स्त्री. कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. विषय काय आहे? शेक्सपियर ॲक्चुअलमध्ये विशेष नाम आहे, पण कालिदासला शेक्सपियर म्हटलेलं आहे. उपमा दिलेली आहे कालिदासला शेक्सपियरची. त्यामुळे माझे मित्रांनो हा विशेष नाम सामान्य नाम झाला आहे. आमच्या वर्गात 3 पाटील आहे. पाटील ॲक्चुअलमध्ये विशेष नाम आहे, पण सामान्य नामाप्रमाणे वापर झालेला आहे. कैकेयीला कोण कैकेयीच्या कोण तोंडाला लागेल? ओके. कैकेयीच्या कोण तोंडाला लागेल? हा तर आपल्याला कैकेयीच्या म्हणजे त्या कैकेयीला उपमा देऊन राहिल्यात हो. कैकेयीला ॲक्चुअलमध्ये तो कैकेयी विशेष नाम होतं. तो केवळ कर्ण आहे. कर्ण, कान तो नाही. कर्ण वास्तविक पाहता हा कर्ण कान आहे, पण तो केवळ कर्ण आहे व्यक्तीचा. राजू सध्या जीवाची मुंबई करतो म्हणजे अतिशय चैन करतो. ठीक आहे. मुख्यमंत्र्याच्या बोलण्यात काही राम नाही. राम नाही म्हणजे काय अर्थ उरलेला नाही. अशा प्रकारे. तर माझ्या मित्रांनो इथं आता आपल्याला पाहायचं आहे मराठी रंगभूमीला 3 पुरुषोत्तम लाभले. हे कसे? 3 पुरुषोत्तम. यमुनेच्या यमुना तीरी काय जमला गोपाळांचा मेळावा. आमच्या गावचे श्याम पाटील म्हणजे कर्णच. ओके. श्याम पाटील म्हणजे कर्णच. श्याम पाटलाला कर्णाची उपमा देऊन राहिला. यंदा आमच्या गावात 5 गणपती बसवलेत. अशा प्रकारे जे सर्व शब्द आहेत ना माझ्या मित्रांनो हे कसे आहेत? सामान्य नामा विशेष नामाचं विशेष नामाचं काय? सामान्य नाम म्हणून उपयोग करून राहिलेले आहेत. तो कर्णच आणि गावात 5 गणपती. इथं काय येईल? गणपती. सामान्य नाम विशेष नामाचं सामान्य नाम म्हणून उपयोग होऊन राहिला. यानंतर भाववाचक नावाचा विशेष नाम म्हणून उपयोग कसा केला जातो? भाववाचक नामाचा उपयोग सुद्धा व्यक्तीसाठी केल्यास ती विशेषणे होतात. जसं मी तुम्हाला सांगितलं विश्वास. शांती माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे. शांती वास्तविक पाहता मनाची शांती. माधुरी सामना जिंकली. विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून. आणि विश्वास परीक्षेत पहिल्या वर्गाने पास झाला. विश्वास काय झालं माझ्या मित्रांनो? हे भाववाचक नाव होतं. जे कसं वापरलं जातं विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला म्हणजे विशेष नाम म्हणून वापरलं गेलेलं एखाद्या व्यक्तीला उद्देशून बोललेलं आहे. यानंतर आहे भाववाचक नावाचा सुद्धा सामान्य नावाप्रमाणे वापर केला जातो. भाववाचक नावाचा. जगातील सर्व सुखे पैशाने विकत घेता येत नाही. आता भाववाचक नाव हे सुख आहे. सुख आहे. भाववाचक नावाचा आपल्याला म्हणते सामान्य नावाप्रमाणे जगातील सर्व सुखे पैशाने विकत घेता येते. सुख काय झालं एक प्रकारचं? सामान्य नाम झालं. कर्णधाराने 100 धावा काढल्या. आता मला इतकं सांगा 100 काय झालं? विशेषण आहे. पण तिथं काय झालं? सामान्य झालं. धावा खाली हां. ठीक आहे. धावा. याच्यानंतर आमच्या वर्गात फार चोऱ्या होतात. काय झालं? चोऱ्या हे विशेषण कसं झालं? भाववाचक नामाचा सुद्धा सामान्य नामाप्रमाणे वापर इथं होऊन राहिला. आता हे विशेषण साधित नाम. विशेषणापासून बनलेला विशेषण साधित. अव्ययापासून बनलेला अव्यय साधित. बऱ्याचदा विशेषणांचा उपयोग नामाप्रमाणे केला जातो. अशा वेळी नाम काढून टाकून त्या जागी विशेषण टाकावे. विशेषणाला जर विभक्ती प्रत्यय असेल तर तो काय? नामाला जोडायचा असतो. कसा? नामाला जोडायचा असतो. आता एक्झाम्पल ऑफ विशेषण साधित नामे. इथं उदाहरण दिले असेल ना? हां. शहाण्या माणसाला शब्दांचा मार. शहाण्या एकदा विशेषण होतं, पण त्याचं काय झालं? शहाण्या नाम झालं. यानंतर श्रीमंत माणसांना गर्व असतो. श्रीमंत झालं विशेषण, पण श्रीमंतांना इथं नाम झालं. नकटीच्या लग्नाला 1720 नकटीच्या पाहिजे होतं आपल्याला इथं. नकट्या मुलीच्या लग्नाला
नकट्या मुलीच्या लग्नाला 1700 विघ्न, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. नामाला काय झालं आपण सोडून देऊ राहिलो, ते झालं माझ्या मित्रांनो विशेषणाचा काय विशेषण साधित नाम ते बनवून राहिले. म्हणजे बऱ्याचदा विशेषणाचा उपयोग नामाप्रमाणे केला जातो. अशा वेळी नाम काढून टाकून त्या जागी जर कधी विशेषण टाकले, तर विशेषणाला विभक्तीचा प्रत्यय जर कधी असेल, तर त्याला काय नाम जोडल्या जातो. यानंतर आहे अव्यय साधित नामे. काय आहे माझ्या मित्रांनो अव्यय साधित? काही प्रसंगी अव्ययांचा वापर सुद्धा नामासारखा केला जातो. काही प्रसंगी अव्ययांचा वापर सुद्धा कसा नामासारखा केला जातो. एक्झाम्पल ऑफ त्याच्या प्रत्येक गावात त्याच्या प्रत्येक वाक्यात आणीचा वापर होतो. त्याच्या प्रत्येक वाक्यात कसा आणीचा वापर होतो. आमच्या शाळेच्या संघाने यंदा क्रिकेटची ट्रॉफी पटकावल्यामुळे खेळाडूंची खूप काय झाली वाहवा झाली. अव्यय साधित नाव. सूर्याजींच्या सर्व प्रतिज्ञा पण फाशी अडखळतात. आता सर्व प्रतिज्ञा काय झालं? सूर्याजींच्या सर्व प्रतिज्ञा पण पाशी अडखळतात. पण खाली होईल माझ्या मित्रांनो अंडरलाईन, कारण की पण हे याच्यातलं अव्ययसाधित नाव आहे. नापास झाल्यावर खुशी तुझी सगळीकडे छिथू झाली, म्हणजे हे छिथू अव्ययसाधित नावं आहे. हे मोस्ट टाइम पेपरमध्ये डायरेक्ट अच्छा असे तुम्हाला पाहायला भेटेल पेपर. यानंतर आहे धातू साधित नावे. धातूला प्रत्यय जोडून त्याचा कर्ता किंवा कर्म म्हणून नामासारखा जर कधी उपयोग केला, त्याला धातू साधित नामे असे म्हणतात. त्याचे वाघपासून वागणे चांगले नाही. तो पाहून मला रडपासून रडू आले. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देत आणि घेत. आमच्या घराजवळ बसचा थांबा आहे. थांबपासून थांबा. थांबपासून थांबा. हे काय झालं माझ्या मित्रांनो एक प्रकारचं धातू साधित नावं झाले. ज्याला कर नाही त्याला डर कशाला. याच्यानंतर आहे एकाक्षरी. मराठी संस्कृतीत स्त्रीला महत्व आहे. हे झाला एकाक्षरी नामाचे. क ची वेलांटी नीट दिसत नाही. क ची वेलांटी नीट दिसत नाही. हे झालं एकाक्षरी नामाचं. आता समानाधिकरण म्हणजेच काय शेवटचं. नामाचे स्पष्टीकरण करणारा त्याच अर्थाचा शब्द किंवा शब्दसमूह याला समानाधिकरण म्हणतात. अलगचा मुलगा रघु डॉक्टर झाला. अलगचा मुलगा समानाधिकरण काय? अलगचा मुलगा रघु डॉक्टर झाला. हे समानाधिकरण आहेत. काय म्हणते? नामाचे स्पष्टीकरण करणारा त्याच अर्थाचा किंवा शब्दसमूह याला समानाधिकरण म्हणतात. इथं होईल अलगचा मुलगा. अलकचा. ठीक आहे. इथं मला असं वाटतं प्रश्न आता मला घ्यायला पाहिजे इथं. चांगले काही प्रश्न घेऊ आपण इथं. तुम्हाला आणखी ह्या टॉपिक क्लिअर होऊन जाईल. थोडंसं जे शेवटच्या 2-3 स्लाईड आहेत, ते इथून पटापट वाचत घ्या. तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. या स्लाईडपासून. पटापट. मी पी-वाय-क्यू घेतो बरं लगेच. नेक्स्ट. ठीक आहे. नेक्स्ट स्लाईड. पी-वाय-क्यू घ्यायचेत बरं. मी प्रश्न घेऊन राहिलो पटापट.
जस्ट फाईल घेऊन राहिलो. वेट अ मिनिट. मला दिसत नसेल राहिलं, शो राहिलं असेल. बरं ठीक आहे, फाईल आली असेल. डन. चेक करून घ्या फाईल आली काय. ठीक आहे, आता आपण प्रश्न घेऊया याचे. खालील पैकी सामान्य नाम, माझा आवाज क्लिअर आहे का एकदा चेक करून घेऊ द्या. माझा आवाज क्लिअर आहे का एकदा चेक करून घेऊ द्या. खालील सामान्य नाम असलेला शब्द. खुशी भाववाचक नाव आहे. गरीब भाववाचक नाव आहे. आता सामान्य नाम म्हणते. कीर्ती भाववाचक आहे, गरीब नाम आहे आणि खुशी सुद्धा भाववाचक नाव आहे. वही सामान्य नाम आहे. एक वहीनी भरपूर साऱ्या वया असते. दुसरा प्रश्न याच्यासाठी, भाववाचक नाम असलेला शब्द तुम्हाला सांगायचा आहे. गोड नाम आहे, गोडवा भाव, गारपासून गारवा. गरीब नाम आहे, गरिबी भावाचक नाव. गरीब नाव, गार नाव, गोड नाव. गोडपासून गोडवा, गारपासून गारवा, गरीबपासून गरिबीवरचं. धातू साधित नाम नसलेला पर्याय तुम्हाला सांगायचा आहे. पळपासून पळणे, रळपासून रळणे, हसपासून हसणे. सत्य हा फक्त नाम आहे. सत्य आहे कसा आहे, फक्त नाम आहे. यानंतर दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. आता दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. वर काय, अधोरेखित शब्द काय आहेत. सर्वनाम शिकवलं का मी, क्रियाविशेषण नाही. फक्त मी काय शिकवलं, नाम. नाम वर काय, फक्त नाम आहे. वरले म्हटलं असतं तर क्रियापद झालं असतं ते. आमच्या वर्गात बरेच नारद आहे. आता हे त्याची काय जुराला उपमा, नारदाची म्हणजे भांडणं लावणाऱ्या लोकांची उपमा दिलेली आहे. जर कधी दुसऱ्याची उपमा देत असेल तर याचं कसं झालं, विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग झाला. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे सामान्य नाम. समजलं. पुढचा, नामाच्या प्रकारातील या नामाचं अनेक वचन होते. तुम्हाला काय सांगितलं होतं, फक्त कोणत्या नावाचं अनेक वचन होते, तर ते अनेक वचन फक्त आणि फक्त सामान्य नामाचं होते. म्हणजे विशेष नामाचं आणि भाववाचक नावाचं होत नाही. भोळा या शब्दाचे भाववाचक नाव तुम्हाला सांगायचं आहे. भोळपासून काय, भोळेपणा. भोळसर म्हणजे हे विशेषण झालं. भोळसर कसं झालं, विशेषण झालं. यानंतर श्रीमंताला गर्व पैशाचा, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात तुम्हाला सांगा. श्रीमंताला काय झालं इथं, नाम झालं. सर्वनाम, धातुसाधित नाम नाही, विशेष नाम सुद्धा नाही. यानंतर त्यांच्या बोलण्यात परंतुचा वापर फार फार होतो. परंतु काय एक प्रकारे इथं नामाचेच काम करू राहिला. परंतु सुद्धा काय इथं एक प्रकारे नामाचेच कार्य करू राहिला. चांगले खेळाडू आजकाल घडत नाही. खेळाडू कसा झाला माझे मित्रांनो, सामान्य नाम. खेळाडू कसा झाला, सामान्य नाम झाला. चांगले खेळाडू आजकाल घडत नाही, सामान्य नाम. लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. लोकमान्यांनी काय झालं माझे मित्रांनो, एक प्रकारे इथं लोकमान्यांनी सामान्य नाम झालं. लोकमान्यांनी कसं झालं, सामान्य नाम झालं. बरोबर आहे. यानंतर या वयात तुला असे वागणे शोभत नाही. वाकपासून वागणे, वाकपासून वागणे धातू साधित नाम. वाकपासून वागणे विशेष नाम तर तुम्हाला माहित आहे, व्यक्तीबद्दल वापरल्या जाते. यानंतर आशाताईच्या स्वरातील गोडवा, गोडपासून गोडवा भाववाचक नाव. गोडपासून गोडवा भाववाचक नाव. सुलभा हे कोणत्या प्रकारचं नाव, एखाद्या व्यक्तीचं नाव वापरलं असेल ते आपण म्हणतो आपण विशेष नाम. विशेषण नाही, विशेष नाम. प्रामाणिकपणा हे कोणतं नाव आहे. प्रामाणिकपणा ज्या गोष्टीला हात लावता येत नाही, स्पर्श करता येत नाही, केवळ कल्पना करता येते, त्याला आपण काय म्हणतो, भाववाचक नाम. ओके. तर अशा प्रकारे माझ्या मित्रांनो, हे आज नाम हा टॉपिक घेतला आपण. तुम्हाला या नाम या टॉपिकच्या संदर्भात कुठल्याही पद्धतीची अडचणी असेल, नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि आपल्याला कंटिन्यू असे सेशन पाहायला भेटतील रेग्युलर बेसिसवर. जे काही डाऊट असतील त्या डाऊट सेशनमध्ये हे डाऊट आपल्याला नक्की पूर्ण करता येणार आहे. हे कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आणि आपण यावरती आज नामाचे 3 प्रकार, त्याचे उपप्रकार, त्याचबरोबर त्याचे काही EYQ, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद.